Thank you very much. The fantastic introduction of Sudhir Patil sir by Ashutosh Thakur sir, and then the fantabulous. Already we have done fantabulous contact sharing session. So I am very happy to go ahead with next fantabulous session. So कसं आहे की आता कोरोनाचा आहे, लॉकडाऊन आहे, अनेक गोष्टी आहेत आणि प्रत्येकाला टेन्शन येतं की व्यवसाय होणार की नाही होणार. एक गोष्ट आहे की माझा असा अनुभव आहे, छोटा मोठा जो अनुभव आहे की काही लोक काही प्रिन्सिपल फॉलो करतात, ती फॉलो केली की जंगलाला आग लागो पळापळा असो की तुमचं रेल्वे दुष्काळ असो, कुठल्याही कंडिशन मध्ये तुमचा बिझनेस हा वाढतोच वाढतो. अशी काही प्रिन्सिपल आहेत, ती प्रिन्सिपल आम्ही आमच्या मेंटॉरिंग स्कूलमध्ये फॉलो करायचा प्रयत्न करतोय. तर त्या मेंटॉरिंग स्कूलमध्ये आम्ही जे काही शिकत आहोत त्यातले काही गोष्टी तुमच्याकडे ॲज अ विद्यार्थी मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. Of course, I don't consider myself as an expert. I am a student. So as a student, am I audible? Yes, sir. Okay. Yes, sir. As a विद्यार्थी, as a student, मला मी जे काही शिकत आहे ते तुमच्यासमोर मांडायला मला आवडेल. So the first principle, so the topic says हे करताय तर बिझनेस वाढणारच. त्याने जे फर्स्ट प्रिन्सिपल आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे की कोरोना आला किंवा होत नाहीये म्हणून सगळेजण आज अनेक जण नकारात्मक भाषा करतात. पण एक गोष्ट आहे, जर तुम्ही खूप मोठं स्वप्न पाहिलं तर स्वप्न खरं होऊ शकतं. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला व्यवसाय मिळत नाहीये, कमी व्यवसाय मिळतोय. मुळात जर तुम्हाला फर्स्ट रूल आहे लाईफचा, आज एंटरप्रेनरचा पहिला रूल आहे की तुम्हाला खूप मोठं स्वप्न पाहावं लागेल, मोठं स्वप्न पाहावं लागेल. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा MPC ला गेलो होतो फर्स्ट ॲज अ गेस्ट, तेव्हा एका तरुण माणसाने सुटपुटात म्हटलं होतं की आय वॉन्ट टू मीट मुकेश अंबानी. आय नेव्हर फॉरगॉट दॅट पर्सन, ही इज द प्रेसिडेंट टुडे. सो दॅट्स अ ड्रीम की बाबा मला त्या लेवलला जायचं आहे. आज तुम्ही बघत आहात की मुकेश अंबानी काय करत आहेत, लोक त्यांना शिव्या घालतायत की बाबा हा पूर्ण देश खाऊन टाकतोय. पण दॅट मॅन हॅज अ बिग ड्रीम. आणि मला वाटतं की मुकेश अंबानीची चर्चा करा असं पाहिजे का नाही, आपला सिंपल लाईट बल्बचा व्यवसाय असो की आपला वेबसाईट व्यवसाय असो, प्रत्येक व्यवसायामध्ये जर आपण स्वप्न मोठं पाहिलं तर आपल्याला मोठे रस्ते मिळू शकतात. म्हणजे आम्ही मागे युनिकॉर्नची भाषा करायचो की प्रत्येक कंपनी युनिकॉर्न व्हायला पाहिजे, 7,000 करोडची कंपनी व्हायला पाहिजे. जर आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला तर आपण भले युनिकॉर्न नाही बनलो, 10% जरी पोहोचलो तर दॅट इज द बिग वर्क. आपण मुळात स्वप्नच नीट मोठं पाहिलं नाही तर आपण भरारी नीट घेऊ शकणार नाही. तर प्रत्येक व्यावसायिकाने अशी कोणती गोष्ट आपल्या आयुष्यात जी आपण होणारच असं आपल्याला वाटतं की जी करायला मला कोणी अडवू शकत नाही, असं एखादा ड्रीम तुम्ही तुमच्या व्यवसायात ठेवलं तर तुम्हाला कोणी खरंच रोखणार नाही. आणि हा अत्यंत बेसिक रूल आहे. आणि ज्याच्याकडे स्वप्न नसतात तो काहीच विचार करू शकत नाही, हा पण एक फॅक्ट आहे. तर ड्रीम्स आर द मोस्ट पावरफुल एनर्जी. सुबह उठने के बाद मुझे क्या करना है ये सिर्फ अपने सपने बताते हैं. तो प्लीज 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 स्टार्ट ड्रीमिंग बिग. देन यू विल ऑटोमॅटिकली आपल्या मित्र असं काम करायला लागेल आणि तुमचंच कुठलंच ध्येय असं होणार नाही. सेकंड, एकदा तुम्ही ड्रीम बिग केलं की तुम्हाला कळलं पाहिजे की मला कुठल्या दिशेला जायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट सॅम वॉल्टन म्हणतात की लर्न टू से नो. तुम्ही नो म्हणा. म्हणजे आपल्याला 10 गोष्टी आल्या, प्रत्येक गोष्ट आपल्याला येते असं आपण म्हटलं तर प्रॉब्लेम होतो. प्रत्येक माणूस कोणतीही गोष्ट करू शकतो पण जर त्या माणसाने त्या आपल्या कामाची क्लिअर दिशा ठरवली तर तो त्याच्या ध्येयाकडे पोहोचू शकतो. होतं कसं की आपलं ड्रीमच मोठं नसतं आणि जर दिशा पण नसेल तर आपल्या तसं जगण्याला आणि एंटरप्रेन्योर ऍक्टिव्हिटीला काही फायदा नसतो. कुठेही जादू मिरॅकल होत नाही. देयर समथिंग कॉल्ड लक. लक म्हणजे काय माहितीये का? लक म्हणजे alertness and preparedness when the संधी comes, opportunity comes. समजा एखाद्या डीलरला
एक मोठी ऑर्डर मिळाली आणि त्याची जर तयारी नसेल तर तो काय म्हणणार, मेरा बॅड लक खराब था. पण समजा तो त्याच्या कामात रेडी राहिला असता तर आली संधी त्याचं सोनं केलं असतं. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आफ्टर ड्रीम बिग इज दिशा ही आपली अत्यंत क्लिअर पाहिजे, मग आपण आरामात पोहोचतो. तर दिशामध्ये काम करताना आपल्याला फोकस ऑटोमॅटिक येतो जर दिशा क्लिअर असेल तर. आणि ज्याचा फोकस क्लिअर नाही त्याचा कॅमेरा कितीही महाग असो ते चित्र कोणालाही आवडत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या व्यवसायामध्ये आपला फोकस हा आपल्यालाच माहिती असतो, इतरांना माहित नसतो. कारण जे आपल्याला दिसतं इतरांना दिसत नाही. ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे मतलब जे ज्याच्याशिवाय माणसाने काम करू नये ते आहे डू व्हॉट यू लव्ह अँड लव्ह व्हॉट यू डू. जे तुम्ही करताय त्यात तुमचा जीव रमतो का हे अत्यंत महत्वाचं गोष्ट आहे. जिंदगी में मज्जा आना चाहिए. तर तुमचा व्यवसाय तुमचा योग्य जर तुम्हाला तुमच्या कामात मज्जा येत नसेल तर तुमच्या कामाला अर्थ नाही, तुमच्या व्यवसायाला अर्थ नाही, तुम्ही कमवत असलेल्या पैशाला तर बिलकुल अर्थ नाही. सो आपल्याकडे खूप सारे ऑप्शन असतात, पण आपण आपल्या जर कामामध्ये राहिलो, आपल्या कामात आपलं जर आपण मन लावलं, माझं मन रमलं तर आपल्या शरीराला थकवा येत नाही. विचार करा, आपलं काम आपण भूक तहान विसरून करू शकतो का? तर ते आपलं आवडतं काम असतं. काही काही कामं अशी असतात की आपल्याला झोप पण येत नाही, ते आपलं आवडतं काम असतं. त्यामुळे तुमचा व्यवसाय स्वतःला विचारा की जे मी करतो ते मला रमतोय का, तर ते नक्की करा. अदरवाईज लॉंग टर्म मध्ये तुमचं चालणार नाही. नेक्स्ट, तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना की आपल्या कामामध्ये आज आपण पाहिलं की लिव्हिनोरा हे स्पेशल लॉन्च केलं, तर त्यांनी काय प्रयत्न केला की आपण आपल्या कामामध्ये द्यायचं बेस्ट. चिंदीगिरी किंवा काहीतरी धापट पसारा करून काम करायचं नाही. काशीद सरांनी जी वेबसाईट दिली आज लिव्हिनोराला, तिची किंमत फक्त 30K आहे, पण तिचं जे व्हॅल्यू आहे ते 1.5 लाखाचं दिसतं आपल्याला. दॅट मीन्स त्यांनी 30,000 रुपये घेऊन कुठेही एक्सलन्सला कॉम्प्रोमाइज केला नाही. म्हणजे आपल्याला नेहमीच सॅम वॉल्टर, मुकेश अंबानीचं नाव घ्यायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला देखील अशी माणसं असतात, दे ऑलवेज कमिट टू एक्सलंट, सर्वोत्तमाचा ध्यास. मी आता जे MBC झालोय डे 1 ला मी पाहिलं आणखीन एक व्यक्ती म्हणजे मान्य ठाकूर साहेब, की सर्वोत्तम काम करा. धडपडणारी व्यक्ती अशी की लोकांकडनं एक्सलंट काम व्हावं यासाठी धडपडणारी व्यक्ती ती आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला देखील हे लोक आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही जर तुमच्या कामात समजा आता एखादा माणूस, आपण सिंपल गोष्ट आहे की ही जस्ट सेलिंग अ सिंपल इक्विपमेंट, त्याची कॉस्ट 200 रुपयाची आहे, पण ती 200 रुपयाची गोष्ट जगातली बेस्ट गोष्ट असली पाहिजे त्या फील्ड मधली, तर तुम्हाला यश मिळणार. मग भले लिव्हिनोराचं आज 5,000 रुपयाला अफोर्डेबल प्रॉडक्ट मिळत आहे, पण ते 5,000 रुपयामध्ये जगामध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट काय मिळतच नाही. असं जेव्हा होईल तेव्हा हा सर्वोत्तमाचा ध्यास तुम्हाला मोठं बनवणार म्हणजे बनवणारच. सो कमिट टू एक्सलन्सला कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आपला धंदा चॉकलेट विकायचा असो की आपला धंदा वेस्टर्न विकायचा असो, आपण वी विल स्टिक टू द कमिट टू एक्सलन्स. सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की एकदा तुम्ही ठरवलं, तुमचं ड्रीम बिग झालं, तुमचं दिशा ठरली की तुम्ही तुमच्या कामाला अत्यंत मेहनतीने दीर्घकाळ काम करायला पाहिजे. आणि दीर्घकाळ काम म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की देर इज अ फॉर्म्युला कॉल टू, माहिती का लोक कसे काम करतात. लोक काम करतात जगामध्ये 40 आवर्सचा फॉर्म्युला असतो. 8 घंटे का 5 दिन का कार्यक्रम, आपण ज्याला मराठीत म्हणतो 11-5-55. 11 वाजता कामावर जायचं, 5 वाजता घरी यायचं, 55 राहायचं. अशी कामं करणारी माणसं जगात कुठेच पोचत नाहीत. त्याला 4 खांदेकरी पोचवतात. ते काही त्याला कळत पण येते का पोचले ते. तर जे लोक 40+ फॉर्म्युला करतात ते जिंकतात. 1 घंटा हफ्ते में 1 घंटा एक्स्ट्रा काम करो औरों से, मग तुम्हाला कळेल की माझा धंदा हा मोठा होणारच, कोरोना असो अगर नसो. आय विल टेल यू की कोरोना असतानाच्या काळामध्ये पण काही काही लोकांनी इतका भयानक व्यवसाय केलेला आहे की यू कॅनॉट इमॅजिन. माझा मित्र टू मॅन्युफॅक्चरिंग, याच्याशी माझं पाटील साहेबांचं कॉन्टॅक्ट द्यायचं होतं, ते राहिलं माझं यायचं. तर ही हॅज डन अ 3 crore टर्न ओव्हर इन 3 months.
जेव्हा की एव्हरीबडी एक्सपेक्टेड हिम नॉट टू ग्रो. त्यामुळे तू काय केलंस, तुला काय नाही, मैंने इस काम को जीना मरने का सवाल बना लिया. अभी कोरोना मारने से पहिले मैं जी रहा हूं. आपण कोरोना मेल्याच्या अगोदर मरत आहोत. तसं नाही केलं तर आपल्या व्यवसायाला कोण रोखू शकत नाही आणि रोखणं नाही पाहिजे. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट कम्स की बाबा सतत तुम्हाला आयुष्यभर विद्यार्थी बनवून राहावं लागेल. महाराष्ट्र बिझनेस क्लब हा असा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला हातात धरून शिकवतो. मी इतके सगळे नॅशनल असे प्लॅटफॉर्म पाहिलेत जे तुम्हाला तेवढ्या ताकदीनं शिकवत नाहीत. आपण सगळेजण सुदैवाने अशा शाळेमध्ये शिकलोय, शिक्षकांनी आपल्यावरती खूप प्रेम केलं, त्याने आपल्याला शिकवल्या गोष्टी. तर पण जर व्यवसायामध्ये आपण शिकलो नाही तर आपला काय फायदा होणार मला सांगा. अगर आपको डॉक्टर बनना है तो यू हैव टू गो टू मेडिकल कॉलेज. अगर आपको इंजीनियरिंग कॉलेज, तो अगर आपको व्यवसाय सीखने का है तो आपको व्यवसाय सिखाने वाले क्लास जाना पड़ेगा. आज एमबीसी चे अनेक लोक पथिक संबंधित आहेत, एमबीसी चे अनेक लोक लक्षमध्ये काम करत आहेत. म्हणजे मी दर नावं का घेतो, मी तो ओळखते म्हणून. तुम्हाला देखील माहिती असतील व्यवसाय ट्रेनिंगचे अनेक नावं विवेक बिंद्रासारखे लोक जे ऑनलाईन पण देत आहेत. बघा, तुम्हाला जर प्रत्येकाला तेंडुलकर व्हायची इच्छा आहे आणि तेंडुलकर व्हायचा एकच नियम आहे, यू हॅव टू फाइंड आउट रमाकांत आचरेकर. रमाकांत आचरेकर नीड नॉट बी तेंडुलकर, बट तेंडुलकर हॅव टू हॅव रमाकांत आचरेकर. पण आपल्यातले अनेक लोक त्यांना असं वाटतं की मी स्वतः एकलव्य आहे. सगळेजण एकलव्य होतात, त्यांचे अंगठे कापले जातात आणि ते त्यांचं पोटेन्शियल असताना देखील मारले जातात. तर कृपा करून तुम्हाला व्यवसायामध्ये गुरु निवडावं लागेल. आणि जरूर नाही पथिक, लक्षवेध किंवा विवेक बिंद्रा. आपल्याकडे मला आठवतं माझं पहिलं 1 to 1 माझे गुरु ज्यांनी मला एक मंत्र दिला की लवेश फार्मिंग कर, आणि दॅट वॉज बेसिक सर. सोपं असतं. आज आपल्या ब्रँचमध्ये पाटील साहेब आहेत, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचं आहे. म्हणजे मला वाटते मी 1.5 वर्ष ते काम करतोय ना, त्यांना मी एकच रेफरन्स करतो, रेफरन्स देऊ शकलो नाही. पण रेफरन्स दिला नाही तरी ही व्यक्ती आज ब्रांच हेड बनते, व्यवसायामध्ये उतरून राहते. याचा अर्थ हे गुरु आहेत, त्यांचा कोट्यवधी रुपयांचा टर्नओव्हर आहे. आपल्याला अशा लोकांकडून शिकायला लागेल. सतत विद्यार्थी राहावं लागेल, तर आपण व्यवसायात ओढू शकतो, नाही तर काय होणार नाही आपलं. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा बारीक सारीक अभ्यास आहे का, नसेल तो करा. आणि तो कधी शिकेल, तो शिक्षक शिकवेल तुम्हाला. तेव्हा तू काय करतोय, विजन मिशन याव त्याव कांदा लसूण तू लिहून काढ. तुझा व्यवसाय कधी बुडेल, तुझा व्यवसाय का चालेल, तुझ्या व्यवसायाचे कधी 12 वाजतील आणि तुझ्या व्यवसायामध्ये 1200 कोटी कधी येतील, हे जर आपण लिहिलं, जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत ब्रेन मधल्या 10 बिलियन न्यूरॉन्सना काय कळत नाही. ऐकून आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे हबब कीर्तनकार खूप असतात, तरी आपल्याकडे गुंडगिरी आहे, चोऱ्या माऱ्या आहेत. कारण कीर्तनाने जर देश सुधारला असता भाषणाने, तर आपला देश जपानपेक्षा मोठा आला असता, रोहन मोपाटे सर. पण कीर्तनाने किंवा माझ्या या भाषणाने काय होणार नाही. तुम्हाला बसून पेन घेऊन गुरुच्या मार्गदर्शनाखाली लिहायला लागेल. आणि ते काय लिहायला लागेल की माझा व्यवसाय मला पूर्ण माहिती पडला पाहिजे, मग आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. सो यू हॅव टू लर्न युअर बिझनेस इन अँड आउट. मला सांगा, आपल्या व्यवसायातल्या संबंधातील किती मॅगझिनचं सबस्क्रिप्शन तुमच्याकडे आहे, किती मॅगझिन तुम्ही मागवता. मग वेबसाईट मध्ये आज जगातलं नंबर मॅगझिन कुठलं आहे, भारतातलं कुठलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कुठलं आहे, लाईट्स मध्ये कुठलं आहे. हे मॅगझिन आपल्या घरी येत नसतील तर तुम्हाला आणि आपल्याला काय माहित नाही जगामध्ये काय होतंय. आपण आपल्याला समजतो सर्वज्ञानी, पण असं नसतं. 8,000 कोटी रुपए जिस आदमी के जेब में था, उस आदमी ने सिंपल अपना बाजार का फ्रैंचाइजी लिया और पूरा का पूरा स्टडी किया की हे बाबा ग्रोसरी सामान विकतात कसं. 1 वर्ष अंधेरीला फ्रँचायझी चालवल्यानंतर त्या माणसाने डीमार्ट सुरू केलं. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण त्याने आपल्या एपीएमसी मार्केटमध्ये तोडून सकाळी 5 वाजता जायचा अभ्यास करायला की माझ्या व्यवसायामध्ये मला ही मूग डाळ हवी आहे, ती कुठे कितीला मिळेल. अशा प्रकारचा अभ्यास केला तर मोठे होऊ शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि अभ्यासामध्ये प्रचंड अभ्यास असतो, टेक्नॉलॉजी असो, तुमचं तांत्रिक ज्ञान असो, तुमचं बेसिक ज्ञान असो, या सगळ्या ज्ञानांचा अभ्यास. आय नीड नॉट टेल यू. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला तुमचा व्यवसाय माहिती असतो,
पण आपण आपल्या व्यवसायाची राज्यघटना लिहित नाही. कारण ती राज्यघटना लिहित नाही तर आपल्याला काही कळत नाही. तर आपल्याला वाटतं की आपण त्या सिनेमा होता तो याचा आपला नाना पाटेकरचा, स्क्रिप्ट इधर है, स्क्रिप्ट भेजे में है. स्क्रिप्ट भेजे में रह के नहीं चलता है, स्क्रिप्ट पेपर पे चाहिए. की माझी पेंटिंग प्रेसचा माझा व्यवसाय आहे, तर माझे त्याचे नियम हे आहेत, मी असं काम करणार आहे, माझं पुढे 3 महिन्यामध्ये असं काम होणार आहे, मी असं करणार आहे. या सगळ्या गोष्टी राज्यघटना लिहिलेली पाहिजे. तर लक्षात ठेवा, द डिफरन्स बिटवीन सेल्फ एम्प्लॉयड अँड बिझनेस इज दॅट सेल्फ एम्प्लॉयड माणूस असतो चुनेवाला, पानपट्टीवाला, तो दुकानात बसला तर धंदा चालतो. बिझनेसमॅन म्हणजे जो जात नाही कामावर 1 वर्ष तरी धंदा चालतो. याचा अर्थ त्याची राज्यघटना लिहिलेली असते, तर तो काम करत असतो. तर हे सगळं आपल्याला करायला लागतं. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इतरांच्या सेवेत स्वतःला झोकून द्या. लुक ॲट मिस्टर आशुतोष ठाकूर सर, हे म्हणजे मी उनका फॅन हूं. अनाम प्रेमचा मी भक्त होतो जेव्हा मी एपीसीत नव्हतो, आणि मला जेव्हा कळलं की अनाम प्रेमचा फाउंडर म्हणून त्यांच्यावर मी आज काम करतो, बरं वाटतं. इतरांच्या सेवेत स्वतःला झोकून द्यायचा अर्थ असा असतो उद्योजकाला, की तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते लोकांना सर्व करतं का. इफ इट इज सर्विंग देन यू आर डिझर्विंग सक्सेस. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचं प्रॉडक्ट इतरांना सर्व करतं का. आणि इतरांना सर्व करत नसेल तर तुमच्या प्रॉडक्टला कुठेच कधी व्हॅल्यू मिळणार नाही. त्यामुळे आपल्या प्रॉडक्ट मधली सर्व्हिसिंग फॅक्ट शोधून काढा. आणि त्यातून म्हणजे जसं आज आपला मित्र आहे, म्हणजे मित्राची वेबसाईट ही बाप दिसली पाहिजे, त्याच्यासाठी पैशाचा कॉम्प्रोमाइज दुर्लक्ष करून त्या वेबसाईटचा कॉम्प्रोमाइज त्या माणसाने केलं नाही, तर मग सुभाष काशीरांचं अभिनंदन करायला लागेल, त्यांनी सर्व केलं. नाउ व्हॉट विल हॅपन इन फ्युचर, कदाचित 30 लाखाच्या वेबसाईटचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना देतील सुधीर पाटील. दिस इज व्हॉट इज द फार्मिंग अँड सर्विंग. झोकून देता आलं पाहिजे. ठाकूर साहेबांना मी बघतोय, आमचे बर्णे साहेब वगैरे कधीही फोन करा, दे आर हेल्पिंग पीपल. आणि आमची कोर कमिटी ज्यांना मी मेसेज साहेबांना कधीच विचारत, म्हणजे त्यांना कधीच विसरत नाही की वेन एव्हर आय कॉल हिम, नेक्स्ट मिनिट मला उत्तर मिळालं असतं. कारण दे बिलीव्ह इन सर्विंग द पीपल. लोकांना जेवण वाढायला पाहिजे याची काही गरज नाहीये. आज आपल्या ब्रांच मधल्या एखाद्या मित्राला फोन करून 1 to 1 मध्ये तुला काय मी करू शकतो हे विचारलं, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, हे इम्पॉर्टंट आहे. दॅट इज ऑल्सो सर्व्हिस अँड दॅट कॅन हेल्प. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की एकदा सगळं ठरलं ना, जर तुम्हाला तुमच्या प्रायोरिटी सेट नसतील तर आपला व्यवसाय वाढणार नाही. आपली प्रायोरिटी सेट करून सिंगल माइंडेडली कॉन्सन्ट्रेट करून आपण सगळ्यात आधी काम कोणतं करायचं जर ठरलं तर आपल्याला यश मिळण्यापासून कोणीही कोण रोखू शकत नाही. लोक असं म्हणतात की राईट टाइमला तुम्ही राईट गोष्टीवरती टाइमला राईट प्लेस असलं पाहिजे. चूक आहे. राईट टाइम राईट प्लेस असं काही नसतं. तुम्हाला तुमचं काम माहिती पाहिजे की यावेळेला मला कुठलं काम करायचंय. म्हणजे माझ्या हातामध्ये एखादं काम चालू आहे, आज दुसरं काम आलं तर त्या कामाकडे न पाहता आपल्या हातातलं काम इम्पॉर्टंट ते पूर्ण करा आणि पुढे जा. रोखू शकत नाही पण. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या प्रगती टप्पे आपण ठरवायचे आणि टप्प्याटप्प्याने आपण एक शिडी चढत जायची. आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की 4-5 पायऱ्या जर लांगायचा प्रयत्न केला तर पॅन्ट फाटते. त्यामुळे ताकद जरी पॅन्ट जरी इलास्टिक असली तरी व्यवसायाचे टप्पे ठरवा, टप्पे तुम्ही डिसाईड करा आणि टप्प्यावरती जात जात आपण पुढे जात जायचं. आणि सगळं करताना द सेल्फ डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती नसेल तर तुमच्या सगळ्या तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागतो. आणि स्वयंशिस्त जी असते ना तीच उद्योजकाला मोठी बनवते. बेशिस्त उद्योजक हा कधीच मोठा होत नाही, हे फॅक्ट आहे आणि ते तुम्ही दाखवू शकत नाही. ते सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्यातली इनबॉर्न टॅलेंट, तुमच्यातले 10 बिलियन तुमच्या डोक्यात मेंदूमध्ये तुमच्या न्यूरॉन्स ज्यांचं केंद्र जोडलेलं आहे 2000 वायरिंगची. तर तुम्ही जर एक काम केलं की तुम्ही जर तुमचा पेन पेपर घेऊन बसलात आणि तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्हेट केलं तर तुम्हाला भयानक उत्तरं मिळतील. पुढच्या 2 वर्षामध्ये माझा व्यवसायचा डबल कसा होईल हे जर तुम्ही लिहायला घेतलं तर तुम्ही आरामात 20 प्रकार लिहू शकता. आत्ताच्या आत्ता तुम्ही लिहू शकता आणि ते तुम्ही लिहिलेत तर ते 20 प्रकार तुम्ही अंमल करू शकता आणि तुमचा ब्रेन तुम्हाला असं दाखवू शकतो. ब्रेनचा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटतं की एमबीसी लोकांनी का राहावं, लास्ट मिनिट का राहावं, तर नेहमी हॅव टू बी विथ राईट पीपल. आपल्या लोकांवर तरच आपण चांगला विचार करू शकतो, आज आपण करू शकत नाही. 85% सक्सेस राईट पीपल मुळे येतं, तर नेटवर्किंग पण होतं.
आणि लर्न टू से नो. सगळी कामं करायला जाऊ नका. डिसिजन वागा, डिसिजन घ्या आणि वागा. जे हरतात त्या डिसिजन घेतलेले नसतात. डिसिजन घ्या, तुम्ही पुढे जाल, त्या तुम्हाला मागं ठरवता येईल. अशा प्रकारे. आणि हे सगळं करताना कृपा करून आपली हेल्थ सांभाळा. आणि हेल्थ असेल तुम्हाला वेल्थ मिळणार नाही. आणि अशा प्रकारे आपण सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि ही प्रिन्सिपल फॉलो केली तर या प्रिन्सिपलमुळे आपले यश मिळेल. आता लुक ॲट दिस. तुम्हाला काय दिसतंय? सगळ्यांनी म्यूट करा. काय तुम्हाला काय दिसतंय? आपल्या गावचा बेडूक सर. आता काय दिसतंय? Yes. This is what the businessman should look at. Thank you very much. Have a nice time.